तर तिसऱ्या भाषेचा पर्याय हा 5वी पासून असावा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। हिंदी भाषेबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। मराठी भाषा सक्तीची केलेली आहे असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय। पहिलीपासून मातृभाषा आणि 5वी पासून तिसऱ्या भाषेचा पर्याय असावा। 5वी नंतर कोणती भाषा घ्यायची हे पालकांनी ठरवावं अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेली आहे। माळेगाव साखर कारखाना विजयी मिळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजितदादांनी ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तसंच आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हिंदीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। सगळे मराठी भाषेची ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही। आणि आम्ही म्हणालो की 5वी पासून त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा। मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना, त्यामुळे मराठी भाषा हीच आपली सक्तीची आहे, त्याच्यामध्ये दुसरं कुठला प्रश्न नाही। आणि 5वी पासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते लोकांनी ठरवावं। उद्याच्याला आमची चर्चा होईल ना, उद्या कॅबिनेट आमची असते, आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करू।